नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेचे इलेक्शन कधी डिक्लेअर होतात ते अजून माहित नाही, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं ओघ काही थांबायलाच नाव घेत नाही. आज देखील वसई परिसरातील भरपूर अशा पक्षाचे म्हणजे बहुजन विकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षातून शिवसेना ह्या पक्षातून देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. या सर्व बाबतीबद्दल बोलण्यासाठी आपण वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्याशीच बोलूया. मॅडम जी नमस्कार. नमस्कार मॅडम, आज देखील पक्षप्रवेश जो चालू आहे वर्षभरापासून तो आज देखील चालू आहे. ह्या सर्व पक्षप्रवेशाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी गेल्या वेळेलाही म्हटलं त्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. हा एका राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेवर आणि अंत्योदयाच्या उद्देशाने चालणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळे या पक्षाच्या विचारधारेकडे लोक जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत. आमचं जे सर्वोच्च नेतृत्व आहे, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाकडे पाहून, त्यांच्या कामाकडे पाहून, त्यांच्या दृष्टिकोनाकडे पाहून, तसंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण असतील, यांच्या सर्वांच्या कामाच्या धडाक्याकडे पाहून आणि त्यांची विकासाची दृष्टिकोन आणि विकासाची दूरदृष्टी यांच्याकडे पाहून आज सगळे पक्षातले लोक असतील ही भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत. सामान्य कार्यकर्ते, नेते मंडळी वगैरे येणं ते आपलं आपण म्हणू की निवडणुकीच्या साठी किंवा तिकीट मिळावं म्हणून येतात वगैरे, ही गोष्ट वेगळी. पण सामान्य कार्यकर्ता, सामान्य व्यक्ती, सामान्य नागरिक जेव्हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडतो तेव्हा तो त्याच्या विचारधारेला कुठेतरी तो एक मान्यता देत असतो, विचारधारेकडे आकर्षित होत असतो, त्याला कुठेतरी हा विश्वास वाटत असतो की या पक्षामध्ये गेल्यावर माझं चांगलं होईल, माझ्या शहराचं चांगलं होईल, माझ्या गावाचं चांगलं होईल, म्हणून तो भारतीय जनता पार्टी निवडतोय. आणि मी सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करते. आणि भारतीय जनता पार्टी हा नेत्यांचा पक्ष नाही, तर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो जमिनीवर राहून लोकांची कामं करतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोक येतील तो आमच्या परिवाराचा, आमच्या कुटुंबाचा हिस्सा असतो. हे सर्व आल्यानंतर तुम्ही आता भारतीय जनता पार्टी किती मजबूत तुम्हाला अजून होत असं वाटते? निश्चित होते. आधी आपण जर भारतीय जनता पार्टीचा वसईतला इतिहास पाहिला तर एक 15 वर्षापूर्वीची भारतीय जनता पार्टी वसईतली आणि आताची भारतीय जनता पार्टी यामध्ये खूप फरक तुम्हाला दिसेल. अनेक तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत, अनेक दिग्गज भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. तर ही चांगली गोष्ट आहे. परिवर्तनाची एक नांदी आपण म्हणू की झालेली आहे आणि वसईच्या भविष्यासाठी भारतीय जनता पार्टी हा उत्तम मार्ग लोकांनी निवडलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीकडे हा ओघ सुरू आहे. कालच बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी बोलले की सत्ता ही महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचीच येणार. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अहंकार हा नेहमी माणसाला घेऊन बुडतो. त्याच्यामुळे माझे जे संस्कार आहेत ते मला संस्कार हेच शिकवतात की आपण कितीही मोठे झालो तरी आपली पावलं ही जमिनीवरतीच असली पाहिजेत. आपण नम्रतेनेच राहिलं पाहिजे आणि आपण लोकांच्या प्रती कृतज्ञ असलो पाहिजे. आपल्यामध्ये अहंकाराचा अंश जरी आला तरी लोक, जनता जनार्दन हा त्या अहंकाराला जमीनदोस्त करू शकते. हे आपण विधानसभेच्या, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या विजयाचा अहंकार नाही. आम्ही जमिनीवर राहून काम करतोय. आमचा विश्वास आमच्या कामावर आहे, आमच्या नेत्यांवर आहे, त्यांच्या विकासाच्या दृष्टीवर आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतोय ते अहंकारामध्ये नाही करतो तर नम्रतेने करतोय, लोकांच्या प्रती कृतज्ञतेच्या भावनेने करतोय आणि तीच भावना आम्हाला या पुढील सगळ्या निवडणुकीमध्ये विजय देईल हे निश्चित आहे. मॅडम, आता अजूनपर्यंत लोकांचं असं म्हणणं आहे की रस्त्यावरचे खड्डे आणि ईस्ट पासून वेस्ट पर्यंत येताना भरपूर असं धुळीचं साम्राज्य झालंय. त्याबद्दल जनतेच्या मनात कुठेतरी काही बोलणं चालू असते. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, इतके वर्ष जर आपण पाहिलं तर फक्त पॅचवर्कवर पॅचवर्क होत होतं. यावर्षी ते करू शकत होतो आपण. परत पॅचवर्क केलं असतं, परत पुढच्या वर्षी पावसाच्या आधी खड्डे झाले असते. आपण सातिवली खिंड ते गोखिवरा रेंज ऑफिस, वसई फाटा ते एव्हरशाईन गेट,
पूर्ण म्हणजे एव्हरशाईनचा मधला जर पॅच सोडला, कारण की मी तुम्हाला गेल्या वेळेला म्हटलं तो DLP मध्ये आहे, म्हणजे 3 वर्ष तो एका कॉन्ट्रॅक्टदारकडे त्याने तो बनवायचा आहे, तो मेंटेन करायचा आहे. दुसऱ्या कोणाला जर तो आता रस्ता आपण दिला बनवायला तर ते महानगरपालिकेचे पैसे फुकट जाणार आहेत जे त्याला दिलेले आहेत, किंवा त्याच्याबरोबर जे आता तो जे टेंडर त्याने भरलेले आहे. त्याच्यामुळे तो रस्ता त्याच्याच कडून महानगरपालिकेला करून घ्यायचा आहे. बाकीचे जे सगळे रस्ते आहेत पार नाक्यापर्यंत थेट ते सगळे मुख्य रस्ते नवीन होण्याचे टेंडर निघालेले आहेत, त्याच्या वर्क ऑर्डर निघालेले आहेत. काहीच्या 2-3 कामांच्या वर्क ऑर्डर निघणं आता या 2-3 दिवसामध्ये ते पेंडिंग होईल, ते 2-3 दिवसामध्येही होईल. आता आयुक्त सर आज आलेले आहेत, आजपासून हजर झालेले आहेत, तर ही सगळी कामं होतील. आपण जर पाहिलं तर सातिवलीच्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, वालीवपासून रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. आता त्या रस्त्यांमध्ये अमृत लाईनचं टाकण्याचं पण काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी गती मंदावली आहे. कारण हे आहे, जर आता रस्ता बनवला आणि परत त्या लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला तर पुन्हा त्या रस्त्याची हालत तीच होणार आहे. त्यामुळे आता आपण पाणी पुरवठा विभागाला सांगितलेलं आहे की तुम्ही प्राधान्याने हे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर अमृतचं काम पूर्ण करून घ्या, पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण करून घ्या, मग त्याच्यावरती रस्त्याचं काम सुरू होईल. ही सगळी कामं आपण करतो आहोत, लोकांचं हित लक्षात घेऊन करतो. आणि जो त्रास होतोय तो मी पण अनुभवते आहे आणि मला माहितीये की त्रास होतोय, पण आता आपण इतके महिने त्रास सहन करतोय. थोड्याशाच दिवसांची गोष्ट आहे, तो आपण थोडासा संयम ठेवला तर आपल्याला सगळे नवीन रस्ते आपल्याला मिळणार आहेत. जे नवीन रस्ते घेतलेले नाहीये त्यातलं पॅचवर्कचं काम मी कालच सगळ्या इंजिनियर्सना महानगरपालिकेच्या बोलावून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांना काय अडचणी येत आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की येत्या या डिसेंबर अखेरपर्यंत पॅचवर्कचं काम सगळं पूर्ण झालं पाहिजे. सगळे रस्ते वसईतले मोटरेबल झाले पाहिजेत. जिथे जिथे लोकांना अडचणी येत असतील, माझं ऑफिस हे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे उघडं असतं. लोकांनी यावं, इथे सांगावं, आपण नक्की त्याच्यावरती मार्ग काढू. त्याच्यावरती आपण इथे लोकांची कामं करायलाच आपण बसलेलो, लोकांनी यावं, त्यांच्या अडचणी इथे सांगावं. तर आज आम्ही पक्षप्रवेशाच्या नावाने मॅडमला भेटलो आणि मॅडमला सविस्तर बोलल्यानंतर मॅडमचं एकच म्हणणं आहे की जे कोणी आमच्याकडे कार्यकर्ते येतात ते आमचं काम आणि मोदीजी आणि देवेंद्रजीचं नेतृत्व ह्यामुळेच आमच्याकडे आकर्षले जातात. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रस्त्याचा प्रश्न विचारला तेव्हा मॅडमनी सांगितलं आम्हाला फक्त पॅचवर्क करायचं नाही तर कायमस्वरूपी आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते कसे होतील यावरती आमचा भर असल्यामुळे आम्ही जेवढे रस्ते चांगले करता येतील त्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि तशा पद्धतीने काम देखील चालू आहे. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली की रस्ते झाल्यानंतर खोदण्यापेक्षा काम होण्या अगोदर खोदकाम करून त्याचं जे काही काम करायचं आहे, पाण्याचं असू द्या किंवा इतर कोणतीही महानगरपालिकेची कामं असतील ते देखील त्यापूर्वी केली जातील आणि त्यानंतरच रस्ता केला जाईल, जेणेकरून रस्ता हा लोकांसाठी चांगल्या पद्धतीत वापरात येईल. वसई लाईव्ह साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.